भारताला आजकाल लोक डायबिटीज कॅपिटल देखील म्हणतात. बरोबर. याच्या मागचं रिझन काय आहे? मेन कारण, प्रमुख कारण म्हणजे लाईफस्टाईल. हेल्थ रुटीन जे आहे आपलं, त्याचा इम्पॅक्ट वजन वाढीवरती कसा होतो? त्याच्यामध्ये काय झालंय, पहिलं तर त्याचं कारण आहार आहे. आज भारत ही जगाची डायबिटीज कॅपिटल म्हणून ओळखली जाते. त्याच वेळी लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, तणाव, नैराश्य आणि झोपेच्या समस्या भारतामध्ये प्रामुख्याने वाढताना दिसतात. विशेष म्हणजे यातील बहुतेक असे आजार हे संसर्गजन्य नाही आहेत, हे तुमच्या लाईफस्टाईलशी निगडीत आहेत. सोशल मीडियावरती दररोज आपण नवीन डाएट, नवीन सप्लिमेंट, नवीन हेल्थ ट्रेंड पाहतो, पण सामान्य माणसाने नेमकी कोणावरती विश्वास ठेवायचा? आजार झाल्यावरती उपचार करणं महत्त्वाचं की आजार होऊच नये याकडे लक्ष दिलं पाहिजे? फॅमिली मेडिसिन म्हणजे नेमकं काय आणि एक चांगला फॅमिली डॉक्टर आपल्या आयुष्यामध्ये किती फरक निर्माण करू शकतो, या सर्व विषयांवरती सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत 14 वर्षांचा दांडगा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गायकवाड उपलब्ध आहेत. तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. तर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वात पहिलं तर तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे का स्ट्रेस येतोय का. लास्ट मेसेज तुम्ही काय द्याल ऑडियन्सला की ज्यांनी त्यांच्या डेली रुटीनमध्ये ते चेंजेस तर करायलाच पाहिजेत? 3-4 चेंजेस तुम्ही जे सांगाल. सगळ्या पेशंटला मनापासून हे सांगणं आहे माझं की आरोग्य मेंटेन करायची जबाबदारी तुमची. डॉक्टर म्हणून मी तुमचा आजार बरा करू शकतो, मी तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. सगळ्यांना लहानपणापासून पुस्तक घेतल्यावर झोप येते. ह्या साईड इफेक्टचा घ्या ना फायदा. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की भारतामध्ये डायबिटीज, मधुमेह त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणजे भारताला आजकाल जगातले लोक डायबिटीज कॅपिटल देखील म्हणतात. बरोबर. याच्या मागचं रिझन काय आहे? भारत आता सध्या गेली 20 वर्षामध्ये डायबिटीज कॅपिटल म्हणून जगाच्या पटलावर नाव त्याचं पुढं आलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात मेन कारण, प्रमुख कारण म्हणजे लाईफस्टाईल. येस, लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये खूप ताणतणाव आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेस आहे. लाईफस्टाईलमध्ये लोकांमध्ये सर्वात प्रामुख्याने त्यांची झोप व्यवस्थित होत नाही आहे. दुसरी गोष्ट, लोकांमध्ये व्यायामाचा अभाव आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये डाएट रिलेटेड किंवा आहार रिलेटेड खूप गोष्टीमध्ये ते अपभ्रंश आहे. गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचलेली नाही आहे. इंडिया हा प्रामुख्याने व्हेजिटेरियन आपण म्हणतो देश आहे जगाच्या पाठीवरती. आणि व्हेजिटेरियनिझममध्ये काय होतं की बरेच न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज हे पेशंट्समध्ये होतात. ह्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज जर वारंवार बरेच महिने किंवा बरेच वर्ष चालत राहिलं, प्रामुख्याने व्हिटॅमिन डी आणि B12 डिफिशियन्सी, तर डायबिटीज होण्यामागं हे एक अजून एक कारण आहे. त्याच्यानंतरचे कारणं असे आहे ते म्हणजे अनुवंशिक. आता अनुवंशिक हे काही मोठं कारण नाही आहे, पण ज्यांच्या आईवडिलांना डायबिटीज झाला आहे, बहीण भावंडांना डायबिटीज झाला आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर जे लोक काही फार रेअर केसेसमध्ये म्हणता येईल, पण आपल्या भारतामध्ये नंबर इतका जास्त आहे की रेअर म्हटलं तरी ते हजारोंमध्येच जातं. की एखाद्या केमिकल्स सबस्टन्सच्या संपर्कात आलं, कुठलं व्यसन जास्ती करण्यामध्ये आलं किंवा इतर काही गोष्टी आल्यात केमिकल रिलेटेड, त्याच्यामध्ये जर काही पॅनक्रियाटिक टिश्यू डिस्ट्रॉय होऊन सुद्धा डायबिटीजमध्ये रूपांतर अशा पेशंट्सचं होतं. पण प्रामुख्याने मी जे कारण सांगितलं ते म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड आहे. लाईफस्टाईलमध्ये तुम्ही प्रामुख्याने 3 गोष्टी सांगितल्या. एक झोप आहे, डाएट आहे आणि व्यायाम आहे. बरोबर. तर मला तिन्ही गोष्टींबद्दल सांगा की किती झोप असली पाहिजे, किती तास झोप घेतली पाहिजे, झोपेचा काही टाईम आहे का, कोणत्या वेळापासून कोणत्या वेळापर्यंत एक चांगली झोप होऊ शकते? एक्झॅक्टली, खूप मस्त प्रश्न केलेला आहे तुम्ही. पहिलं, झोप ही सर्वात इम्पॉर्टंट प्रायोरिटी पाहिजे. माणसाच्या आयुष्यात झोप ही सर्वात इम्पॉर्टंट प्रायोरिटी काय सांगतो. पहिली तर 8 तास झोप पाहिजे, पण कुठलेही 8 तास नाही. अशा बऱ्याच रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की लोक 11 किंवा 10:30 नंतर झोपतात. अशा लोकांमध्ये रिस्क ऑफ हार्ट डिझीज, रिस्क ऑफ ब्रेन रिलेटेड डिझीज, रिस्क ऑफ ओबेसिटी, रिस्क ऑफ डिप्रेशन, अँझायटी ही 3 ते 5 पटीने वाढलेली आहे. काही फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडीज झालेल्या आहेत किंवा इतर काही स्टडीज आहेत, त्याच्यामध्ये असं फार क्लिअरली आढळून आलं आहे. तर लोकांना वाटतं की अरे नाही, मी रात्री 8 तास म्हणजे कुठलेही 8 तास, असं बिलकुल नाही. हे मनातनं तुम्ही बिलकुल काढून टाका. आयडियली 10:30 ते 11च्या आसपास तुम्ही झोपी गेलं पाहिजे, झोप लागली पाहिजे. पण आजकाल ऑफिसवरून निघायलाच 8-9 वाजतात, घरी पोहोचेपर्यंत 10 वाजतात, नंतर जेवण वगैरे, म्हणजे 12 हा नवीन नॉर्मल झालाय.
पहिल्यांदा जे 8 होतं हां तो 12 झालाय. हां मग लोक 12-1ला झोपतात आणि मग नंतर 8 तास झोपतात, मग उठायला ते 7-8 परत असतात. सो मग त्यांनी कसं कंट्रोल केलं पाहिजे, काय हे म्हणाल? बघा खूप सिम्पल आहे. बऱ्याचदा नाही का काय होतं की तुमचं डेली शेड्यूल प्रायोरिटायझेशन हे बऱ्याच जणांच्या विचारातही नसतं. लोकांना काय असतं, घरी एकदा पोहोचतो, मी निवांत होतो, टी व्ही बघतो, ही प्रायोरिटी असते. रिलॅक्स होतो, जरा फ्रेंड्स बरोबर गप्पा मारतो किंवा फॅमिलीबरोबर वेळ घालवतो, किंवा टी व्ही मुलं वगैरे ह्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात त्यांचा प्रायोरिटी असते. बट त्यांची प्रायोरिटी ही नसते की आता मी घरी पोहोचतोय, आता मला वेळेत जेवण केलं पाहिजे, मी थोडंसं वॉक केलं पाहिजे जेवणानंतर, मी 10:30ला झोपी गेलो पाहिजे, मी रात्री 10 नंतर घरात लाईट्स बंद केले पाहिजे. जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या आपल्या लहानपणी आपले घरचे का ओरडायचे, रात्री 9 नंतर टीव्ही बंद बघू नको रे, हे आपल्याला फार प्रकर्षाने सांगितलं जायचं की ओरडायचे सुद्धा की बाबा जास्त टीव्ही बघू नको, रात्री झोप, नाहीतर झोप चांगली होणार नाही. बिकॉज त्या लोकांनी काही ना काहीतरी ऑब्झर्व केलेलं आहे, काहीतरी अनुभव केलेला आहे. बरोबर, राईट. आणि सर्कॅडियन रिदम ज्याला आपण स्लीपचं एक हे असतं, त्याच्यामध्ये ते जर बिघडलं ना तर तुमचं बरेच डिझिजेसला तुम्ही आमंत्रण देणार आहे. प्रामुख्याने ब्लड प्रेशर रिलेटेड इश्यूज म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीज, हे 2 भावांना तुम्ही प्रामुख्याने आमंत्रण देणार आहात. तुम्ही लहानपणाचं बोललात तर मला एक लहानपणाची माझी एक आठवण आठवली मला. मी जेव्हा लहान होतो, तुम्हाला वाटत असेल की दूरदर्शनवरती 9:30 वाजता मूवी लागायचा शनिवारी, आणि मला वाटतं शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9:30 वाजता मूवी असायचा. बरोबर. तो मूवी समजा आता तेव्हा मूवी पाहणं किंवा पिक्चर पाहणं म्हणजे खूप अशी दुर्मिळ गोष्ट होती. माझ्या लहानपणी तर ते खूप असं होतं, घरात टीव्ही, तो DD नॅशनलवाला टीव्ही असायचा. बरोबर. तर रात्री 9:30 वाजेपर्यंत जागायचंय याकरिता अगोदर प्लॅन करावा लागायचा, कारण 8-8:30 वाजता झोपी जायचे लोक गावाकडे. आमच्या इकडे तर 8 वाजता 8:30 वाजता लोक झोपी जायचे. मग त्यात एका दिवशी जागायचे, 9:30चा मूवी पाहायचा आहे म्हणून आपण अगोदर प्री प्लॅन करायचो, जेवण लेट करायचो, त्यातही 9:30 वाजता झोपी जायचंच माणूस. आणि आज 9:30 म्हणजे असं वाटतं की अजून तर रात्र, अजून तर दिवसही संपला नाही, असं वाटतं दिवसही संपला नाही. एक्झॅक्टली. ही माणसाच्या मेंटॅलिटीमध्ये, माइंडसेटमध्ये हा फरक झालाय मागच्या 10-15 वर्षामध्ये. एकदम तुम्ही बरोबर म्हटला. काय होतं माहिती आहे का, हा जो अनुभव आहे ना, आपण सगळ्या मिलेनियल्स जेवढ्या आहेत त्यांनी हा लहानपणी सगळ्यांनी घेतलेला आहे. स्पेशली काही जेनझी पण म्हणतो, जे अर्ली 2000च्या आसपास जन्माला आलेले आहेत त्यांनी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. आणि कुठं ना कुठेतरी त्याचा त्यांना त्यांच्या हेल्थला फायदा झालाय ना. आई वडिलांनी ही जी त्यांना शिस्त लावली, त्यांची झोपेची शिस्त लावली, जेवणाची शिस्त लावली, त्यांची हेल्थ त्यामुळे चांगली राहिली आहे. काय होतं माहिती आहे का, जेव्हा 10 नंतर कुठल्याही प्रकारची स्क्रीन लाईट तुमच्या डोळ्यावर पडते ना, तर होतं काय माहिती आहे का, तुमच्या डोळ्यामध्ये ते एक सिग्नल पास होतं. म्हणजे सिग्नल म्हणजे लाईट तुमच्या डोळ्यावर पडली की तुमच्या ब्रेनला एक सिग्नल मिळतो की नाही बाबा काहीतरी काम चालू आहे ना. आणि आता आपण स्लीप हॉर्मोन, मेलाटोनिन नावाचा एक स्लीप हॉर्मोन असतो, तो रिलीज व्हायला संध्याकाळी सुरू होत असतो. म्हणून तुम्ही आपण संध्याकाळी 7-8-9 वाजले की आपली बत्ती गुल व्हायची. हा मेलाटोनिन हॉर्मोन सिक्रेट व्हायला डिले होतो जेव्हा स्क्रीन लाईट कुठल्याही प्रकारचा असतं. आजकाल जे लहान लहान मुलं मोबाईल घेऊन बसलेले असतात त्यांना झोप का येत नाही. 11 वाजेपर्यंत माझे कितीतरी पेशंट कंप्लेंट करतात, आमचं पोरगं झोपतच नाही 11 वाजले 12 वाजले तरी. तुमच्या रूमचे लाईट्स ऑन आहेत, तुमच्या टीव्हीचे लाईट्स ऑन आहेत, मोबाईलचे लाईट्स ऑन आहेत, आणि मग कसं ते मुलगा नाही झोपणार. ते मुलगा किंवा तुम्ही सुद्धा, तुमचे ब्रेन त्या गोष्टीला सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही सगळं अंधार करा ना, 15 मिनिटात मूल कसं नाही झोपत बघा. तुम्ही स्वतः 15 मिनिटात झोपा. मी माझ्या पेशंट्सला बऱ्याचदा हे सल्ला देतो की तुम्ही तुमचं नाही का 9 नंतर कुठल्याही प्रकारचं स्क्रीन लाईट नाही, म्हणजे घरातलं लाईट वगैरे सगळं बंद पाहिजे 9 नंतर. 9 म्हणण्यापेक्षा 10 नंतर तरी ठेवा तुम्ही, कारण सकाळ बऱ्याच लोकांना आवरता करता जेवण भांडी वगैरे वेळ लागतो. पण तुम्ही बेडरूममध्ये आल्यानंतर झोपायला 10 नंतर कुठलेही रूमचे लाईट्स पूर्णपणे बंद करायचे, वेळेवर झोपी जायचं. जर तुम्हाला झोपी जाण्यासाठी बाबा ती सवय होती स्क्रीनचे रील्स वगैरे बघण्याची, तर ती त्याच्याऐवजी काय करा, एखादं पुस्तक घ्या. आता सगळ्यांना लहानपणापासून पुस्तक घेतल्यावर झोप येते, ह्या साईड इफेक्टचा घ्या ना फायदा. एखादं आवडीचं पुस्तक घ्या वाचायला. जोपर्यंत झोप लागत नाही 4 पानात काहीतरी डोक्यामध्ये चांगलं जाईल, काहीतरी एंटरटेनिंग जाईल बुक्समधनं, बरोबर, आणि झोप लागली तर छानच लागणार आहे. मी स्वतः हा एक्सपेरिमेंट करून बघितलेला आहे की बाबा जेव्हा स्क्रीन आपण घेऊन बसतो ना, स्लीपची क्वालिटी खराब होते. अच्छा. आणि जेव्हा पुस्तक घेऊन बसलो, माझी स्लीपची क्वालिटी खूप डीप स्लीप छान लागली. आणि हे बऱ्याच लोकांच्या अनुभवात सुद्धा असणार आहे. बरोबर.
तर स्लीप ही खूप म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाची. मग म्हणलं ना, टॉपला स्लीप आहे. हो. नंतर एक्सरसाइज, डाएट ह्या गोष्टी येतात. आता अजून एक उदाहरण सांगतो, मी नाव सांगत नाही, पण एक फेमस इन्फ्लुएन्सर डॉक्टर होते ज्यांना रिसेंटली 50s आहेत आणि खूप फेमस आहेत, म्हणजे जगविख्यात आहेत. तर त्यांना रिसेंटली एक हार्ट अटॅक आला. बरं. आणि ही रिकवर्ड फ्रॉम दॅट व्हेरी वेल. आणि त्याच्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ टाकला की मी जरी हेल्दी राहायचे, एकदम चांगलं दिसायला फिट माणूस, मस्क्युलर बॉडी, सगळ्या गोष्टी चांगल्या, पण त्यांनी ते कबूल केलं की मी 6 तास झोपत होतो. सो इमॅजिन अ टेकिंग टोल. आता जे मोठे मोठे पण तुम्ही बघताय उद्योगपती वगैरे सगळे, आजकाल आपलं नाईट ड्युटीजचं पण प्रमाण खूप वाढलं, ते तुमच्या हेल्थवरती असर करणार आहेत. बरोबर. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10 नंतर 11 नंतर ॲटलिस्ट झोपलं पाहिजे. 10:30 हे मॅक्स. आणि किती तास झोप? मिनिमम 8 तास. मिनिमम 8 तास. येस. तुम्ही जर 10:30ला झोपी गेलं तर 6-6:30ला तुम्हाला सकाळी जाग येईल. दॅट इज द बेस्ट टाइम टू गेट अप. सकाळी 6-6:30ला जर तुम्ही उठला तर तुम्हाला तुमच्या बाकीच्या गोष्टी पण प्लॅन करता येतात. ज्यांचं 9चं काम आहे, मुलांची शाळा आहेत, 8, 8:30, 7 जे काय असेल ते, तर ज्यांची 7-7:30ला शाळेत होती थोडं लवकर उठायचं असं आहे. मग त्यांनी लवकर झोपी गेलं पाहिजे. सिम्पल. बरोबर. तर तुम्हाला जेवढं लवकर उठायचं असेल तेवढं लवकर झोपी गेलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की बाबा कधीतरी मी समजू शकतो, चला आता लाईफस्टाईलच्या लोकांचा भाग झाला की फ्रायडे आला की लोकांना एंटरटेनमेंट, टाइमपास, फिरणं, पिक्चरला जाणं, कधीतरी मी समजू शकतो. दर वीकला सुद्धा करू नका. महिन्यातून एखादं चालेल का? कधी महिन्यातून पण नाही म्हणता येणार, 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं, कारण त्याची किंमत तुम्हीच मोजणार आहेत. पेशंटला मी तेच सांगत असतो की तुम्ही जर ह्यापासून लांब गेला तर त्याची कॉस्ट तुम्हालाच पे करायचं, कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला झोपण्यात घालवणारच ना. बरोबर. तुमच्या दुसऱ्या दिवशी कामही हे होतात, तुमचे पूर्ण सगळे शेड्यूल डिस्टर्ब होऊन जातो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. सो बेस्ट थिंग इज टू स्टे डिसिप्लिन ॲज गुड ॲज पॉसिबल. आता लोकांना डिसिप्लिन राहणं म्हणजे खूप बोरिंग वाटतं. नाही. तुम्ही जर बरेच बिलियनियर्स बघाल, हे लोक फार डिसिप्लिन राहतात, पहाटे उठतात. तुम्ही बुक्स आहेत फेमस, 5am क्लब, 4am क्लब, काय आहेत हे पुस्तकं, ह्यांना काय गरज पडली लिहायची, आणि स्वतः वेळेवर उठतात, पहाटे उठतात, 2-2 तास व्यायाम करतात, हां, व्यवस्थित हेल्दी राहतात. ह्यांना माहिती आहे की बाबा मी जी कंपनी फॉर्म केली आहे ती चालवण्यासाठी माझी हेल्थ ही सर्वात मेन बेस आहे. आणि माझं बेस राहिलं ती कंपनी राहील, माझी हेल्थ राहिली ती कंपनी राहील, आणि ती कंपनीवरती जे हजारो लाखो लोक त्याच्यावर जगता येते, त्याच्यातनं सॅलरी पद्धतीने ते जे काय त्यांना मोबदला मिळतोय त्याचा फायदा ह्यांना जो मिळतो, मग कुठंतरी ह्यांनी तो फायदा दिला पाहिजे. मग ह्याची हेल्थ महत्वाची आहे. करेक्ट. तर लक्षात घ्या हेल्थ किती गरजेची आहे. करेक्ट. मग त्याचं प्रायोरिटी तुमचं स्लीप आहे. हेल्थ जर मेंटेन करायची, फर्स्ट इज स्लीप. सगळ्यात महत्वाचं झोप आहे. येस. तुम्ही दुसरा पॉईंट सांगितला तो म्हणजे आहार. परंतु आहारमध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर आज प्युरिटी किंवा शुद्ध आहार मिळणं तो एक वेगळीच लक्झरी झालेली आहे. प्रत्येक व्यक्तीला ते नाही मिळत. बरोबर. तर याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही? आहार कसा मेंटेन ठेवला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, प्युरिटी कशी चेक केली पाहिजे? सर्वात पहिलं तर हा तुम्ही पॉईंट खूप महत्त्वाचा मांडला की आत्ता आहारामध्ये प्युरिटी राहिलेली नाही. आता जर तुम्ही रिसेंटली न्यूज बघितला असेल, तुकाराम मुंडे साहेबांनी बऱ्याच धाडी टाकलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे काय आहेत, पनीर वगैरे, चीज आणि जे काय काय पकडलं डुप्लिकेट माल, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की मार्केटमध्ये किती डुप्लिकेट माल, म्हणजे किती लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं. टँकर भेसळयुक्त दुधाचे पकडलेत. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडे साहेबांसारखे कमीत कमी 1000 लोक तरी आपल्याकडे पाहिजे, तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहील. आता लोकांना वाटतं की अरे नाही हे पॉलिटिकल गोष्ट आहे. नाही. जर एखादा आपला अधिकारी आपल्या आरोग्यासाठी झगडतो तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यात पॉलिटिक्सचा काही संबंध नाही. आरोग्य ही एक बेसिक नीड आहे. जसं राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे, तसं राईट टू हेल्थ सुद्धा पाहिजे. आपल्याकडे आरोग्याला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही, आणि एक माणूस जर देतोय तर त्याला लोक पूर्णपणे सपोर्ट करत नाही. राहिला प्रश्न ते आता त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये जर भेसळयुक्त जेवण तर आहे, मग ते अवॉइड कसं करायचं? तर सर्वात पहिलं साधी राहण्यान, साधी विचारसरणी आणि साधी खाणं, ह्याच्या मागे लोकांनी गेलं पाहिजे. म्हणजे साधं म्हणजे कसं की घरचं जेवलं पाहिजे. बाहेरचं ते सिम्पल सांगतो, तुम्ही जेवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाल तेवढं फूड स्टोअर केलं जातं. एखाद्या हातगाडीवरती माणसाला विकणाऱ्याला माहिती असते की मला एवढं जेवण विकायचं आहे,
तो ऍटलिस्ट फ्रेश तरी देतो, पण तो हायजीन मेंटेन करत नाही तो पण. मी म्हणत नाही की तुम्ही हातगाडीवर खा, नाही, सगळीकडे हायजीनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही 5 स्टारला गेला तरी तिथं हायजीनचा, फूड रिलेटेड इश्यूजचा किती तुम्हाला केसेस दाखव. फूड पॉयझनिंग चांगल्या हॉटेलला खाल्ल्यानंतर झालेले आहेत. तर तुम्ही पहिलं तर प्रायोरिटी घरी जेवण करायचं ठेवा. तुम्हाला काय खायची इच्छा असेल ते ठेवलं पाहिजे. आहार मेंटेन करण्यासाठी प्रायोरिटी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुमचं डेली प्रोटीन तुमचं गेलं पाहिजे. प्रोटीन इज प्रायमरी. तसं गाडीला तुम्हाला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जायला पेट्रोल तेवढं लागतं, तसं तुमच्या शरीराला डेली प्रोटीन लागतं. तुमच्या वजनाच्या 1.2 to 1.8 ग्राम पर डे एवढं प्रोटीन लागतं. जर तेवढं प्रोटीन नाही दिलं तर मग शरीराच्या मध्ये प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला चालू होतात. खूप सारे इश्यूज होतात. ओके, आता भारतामध्ये ॲक्च्युली प्रोटीनची एक काय म्हणतो आपण, एक सायलेंट एपिडेमिक चालू आहे. त्याच्यामध्ये काय होतं की लोकांच्या खाण्यापिण्यामध्ये प्रॉपर प्रोटीनच नाही आहे. तुम्ही जर आता रिसेंटली नोव्हेंबरमध्ये ICMRनी एक स्टडी रिलीज केला होता, आय थिंक एक नेचर म्हणून जर्नलमध्ये, मला जेवढं आठवतं त्याच्या हिशोबाने सांगतो. तर त्याच्यामध्ये काय झालं की त्या जर्नलमध्ये त्यांनी असं हे नमूद केलं की भारतीय आहारमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अप्रॉक्सिमेटली 60% आहे. प्रोटीन किती असायला पाहिजे, जी कमी असायला पाहिजे. मी म्हणतो 30% ते त्याच्यापेक्षाही कमी असायला पाहिजे. दुसरं, प्रोटीन हे लोक 12% वर खातच नाहीत. त्या जर आहार तुम्ही बघितला तर तुमच्या ॲक्च्युली प्रोटीन शुड बी ॲटलीस्ट 30-40% ऑफ युअर मेजर डाएट. तुमच्या ताटामध्ये 30-40% प्रोटीन पाहिजे, 30% कार्ब्स आणि बाकीचे मग 30% जे काय फायबर्स वगैरे आपण म्हणतो, फॅट्स वगैरे असलं पाहिजे. ठीक आहे, पण प्रोटीन हे मेजर पार्ट तुमच्या आहारात पाहिजे. आता अनफॉर्च्युनेटली प्रोटीन हे नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये जास्ती आहे, व्हेजिटेरियनमध्ये कमी आहे. आणि भारतामध्ये नॉनव्हेज फार कमी लोक खातात. भारत हा प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन देश आहे अजूनही जगाच्या पाठीवर. आणि व्हेजिटेरियन नॉनव्हेज खाणारे फारच कमी लोक आहेत, फार कमी लोक आहेत. आणि जरी असतील तरी मला वाटतं ते ऑकेजनली खातात. एक्झॅक्टली, असं नाही की रोज आपण नॉनव्हेज खातो. बरोबर, आपण वीकली एखाद्या कल्चर आपल्याकडे, संडेचं. मग ते आता ते कसं होतं माहिती आहे का, त्याला थोडंसं ना इकॉनॉमिक्सनी 90sचं जी इकॉनॉमी होतं ना त्यांनी जोड दिलेली आहे. लोकांचे त्यावेळेस इन्कम नाही का फार लिमिटेड होतं. मग नॉनव्हेज खाणं किंवा चिकन खाणं किंवा मटन खाणं परवणी समजलं. पण मला सांगा, नॉनव्हेज जर एखादा व्यक्ती डेली खात असेल तर ते आहारासाठी योग्य असेल की त्यात परत काही त्याचे वाईट. आता नॉनव्हेज खाणं आणि चमचमीत नॉनव्हेज खाणं यातला फरक पहिला कळलं पाहिजे. म्हणजे आता आपण कसा विचार करतो की आज मी नॉनव्हेज खाणार, तर आपल्या डोक्यात 2 चित्र येतात. एक तर चिकन बिर्याणीचा येतो, नाही तर दुसरं चिकनचा रस्सा, पांढरा तांबडा जे काय असेल हे मनातनं काढून टाकायचं. चिकन तुम्ही सरळ एकतर स्टीम किंवा बॉईल करून खाल्लं पाहिजे, किंवा मग काय म्हणतो आपण थोडंसं मॅरिनेट करून त्याच्यामध्ये भाजून वगैरे खाल्लं तरी चालेल. आता याच्यामध्ये चव नसते जास्त, टेस्टच्या मागं पळायचं नाही. जर तुम्हाला हेल्दी लाईफ पाहिजे असेल, टेस्टच्या मागं पळायचं नाही. तुम्ही जर जुने गावाकडचे लोक बघितले असेल, भाजी भाकरी चिकन मग मटन सगळे खायचे. पूर्वीच्या काळी ॲक्च्युली नॉनव्हेज खायचं प्रमाण जास्ती होतं, त्यामुळं 70s, 80s, 90s मध्ये लोक हे, आणि ते चालायचे पण तेवढेच. त्यांचं नॉनव्हेजचं प्रमाण जास्ती होतं, खूप कॉमनली खाल्लं जायचं. आता फार कमी झालं 90s नंतर ते. तर तुमच्या खाण्यामध्ये, आणि चमचमीत नाही खाल्लं पाहिजे. चमचमीतलं मनातलं ते गणितच काढून टाकायचं. मंडे टू फ्रायडे तरी काढून टाका. तुम्हाला जर एखाद्या वेळेस वाटलं बा शनिवारी मला एखादा बाबा चिकनचा रस्सा खायचा, मी समजू शकतो. चला, डॉक्टर म्हणून, माणूस म्हणून मी समजतो, तुम्हाला घरच्यांनी म्हणवलंय, तुम्ही खाल्लंय, पण त्याच्यामध्ये काप झालं, मग चपाती चोरून खातो आपण, भातामध्ये मस्त खातो, मग काप येणार, बरोबर आहे की नाही. तर ह्या गोष्टी आहेत, हे मनातनं तुम्ही 2 गोष्टी केल्या पाहिजे. आणि प्रोटीन तुमचं मेन पाहिजे. दुसरं, एग इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट आणि चीप सोर्स ऑफ प्रोटीन प्लस विटॅमिन B12 आणि अदर व्हायटमिन्स आणि अदर मिनरल्स. खूप गरजेचं आहे एग. तुम्ही जर बघाल, नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी NECC, लहानपणी आपण टीव्हीवर ॲड बघायचो, संडे हो या मंडे रोज खावा. कुठल्या भाजीपाल्याचं आपण का ऑर्गनायझेशन बघितली नाही, तर ह्या गोष्टी आहेत. तर एग इज ऑल्सो व्हेरी चीपर सोर्स ऑफ प्रोटीन अँड बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन म्हणता येईल. तुम्ही त्याच्यातनं पण तुम्ही घेऊ शकता. रोज अंडे खाण्यामध्ये आले पाहिजे. लोकांचा एक गैरसमज आहे की बाबा गरम पडतं, मीठ वगैरे खाल्ल्यावरती गरम पडतं, तो गैरसमज आहे. फूडला थर्मिक इंडेक्स किंवा गरम पडणे असं काही कन्सेप्टच नाही आहे. कारण तुमची बॉडी प्रोटीन डायजेस्ट करायला वेळ घेते, दॅट आय अंडरस्टँड. त्यामुळे लोकांना कदाचित ते जसं वाटत असेल की मला थोडंसं जड किंवा गच्च वाटतंय.
ओके, पण ॲक्च्युली तसं काही नाही. देर इज नो थर्मिक इंडेक्स फॉर फूड. आणि तुम्ही खाण्यामध्ये प्रोटीन्स तुमचं प्रॉपर घेतलंच पाहिजे रोजच्या रोज. मग तुम्ही रोज चिकन खाल्लं तरी काही प्रॉब्लेम, पण चिकन खाऊन जर नुसतं बसत असाल मग नाही योग्य. आणि चमचमीत चिकन नाही, अगेन लेट मी पॉईंट आउट, साधं स्टीम किंवा बॉइल्ड किंवा थोडं मॅरिनेट करून तुम्ही एअर फ्राय किंवा हे केलेलं असेल, डीप फ्राईड पण नाही. लोक म्हणतील मी KFC चिकन आणून खातो. नाही 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 नाही, डीप फ्राईड नाही, डीप फ्राय नाही घ्यायचं. नाही नाही. ओके ठीक आहे. पण मला भेसळवरती परत सांगा की डाएटमध्ये मग अशा काही गोष्टी तुम्ही सांगू शकाल का की त्याने भेसळयुक्त दूध आपल्याला समजू शकतं किंवा भेसळयुक्त एखादा पदार्थ असेल त्याला आपण त्याची क्वालिटी कशी आपण समजायची? की सपोज मी एक दूध पितोय, सकाळी उठल्यावरती दूध पितोय ग्लासभर, मला कसं कळणार की ते प्युअर आहे की त्याच्यामध्ये भेसळ आहे? देर आर सर्टन टेस्ट्स अवेलेबल, टेस्ट किट्स अवेलेबल. मार्केटमध्ये काय टेस्ट किट मिळतात की तुम्हाला जे दूध किंवा पनीर मिळतं ते फेक आहे. पनीरमध्ये खूप भेसळ होते. हां, पनीर आपण फार कॉमनली आजकाल खायला सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर तुम्ही ते टेस्ट किट जर चेक केलं, आय थिंक तरी आयोडीन टेस्ट किट वगैरे असतं, त्याच्यावर तुमच्या लक्षात येतं की ते भेसळयुक्त आहे की नाही. दुधाच्या बाबतीत तुम्ही जर आता मोस्टली लोक काय करतात की एखादा लोकल दूध डेअरीतनंच दूध घेतात. दॅट वे ते इन्शुअर करतात की नाही बाबा दुधाची क्वालिटी बेटर राहते, कारण लोकलवाला एवढा भेसळ करायला जात नाही. थोडाफार तो पाणी टाकेल पण त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे टाकणार नाही, त्याच्यामध्ये मग युरिया वगैरे असं टाकणार नाही. बट अगेन युरियासाठी पण काय टेस्ट किट्स वगैरे असतात. तुम्हाला जर पहिलं गोष्ट तर नागरिक म्हणून आपल्याला फार सजग राहावं लागेल की बाबा तुम्हाला जरा जरी डाऊट आलं की तुम्ही जे दूध घेतले, पनीर घेतले, त्यात जर तुम्हाला डाऊट वाटला, तुम्ही कन्सर्न्ड ऑथॉरिटीजला इन्फॉर्म करायचं. हे तुमची जबाबदारी नागरिक म्हणून. आणि त्या हिशोबाने जेवढं आपण ह्या अशा गोष्टी करू तेवढं मग समाजात ह्या गोष्टी बाहेर जातील. ऑथॉरिटीज म्हणजे कुठल्या मग FD आले, तुकाराम मुंडे साहेबांचे FD आलेत, हां, किंवा आपण लोकल तुमचे कॉर्पोरेटरकडे पण ह्या तक्रारी करू शकतो की बाबा आमच्या खाण्यामध्ये असं गडबड आलेली आहे. मग ते सुद्धा याच्यामध्ये इंटरव्हीन करू शकतात. तुम्हाला जर पोलीस केस करायची तर मग पोलीस केसही करू शकतात. बाबा हे आमच्यावर असं काहीतरी हे झालेलं आहे, आमच्या जीवाशी खेळ झालेला आहे, बरोबर आहे की नाही. सो देर आर व्हेरियस कन्सर्न्ड ऑथॉरिटीज यू कॅन गो टू. तुम्ही ठरवायचं तुम्हाला. आणि प्रॉब्लेम काय होतं की आपला थोडासा एक असा मी समाजाचा एक बिहेवियर बघितले की आपल्याला अननेसेसरी प्रॉब्लेम्स नको, कारण आपला डे टू डे लाईफ व्यवस्थित चाललेला असतं. आपण विचार नाही करत तेवढा की चल ठीक मला समजलंय ना, मी सांगितलं त्याला, मी नाही कंप्लेंट करणार, मला माझ्या डेली शेड्यूल मधनं बाहेर नाही पडायचं, मला हे डोक्याला कटकट नको. आणि प्लस त्यांनाही माहिती असते की बाबा असं जर कंप्लेंट केलं तर कोणतरी त्यांना येऊन त्रास देऊ शकतो. सो लोकांना ही एक भीती असते, त्यामुळे लोक त्या भीतीपोटी पण कदाचित नाही म्हणत असतील, आई समजू शकतो मी. आणि बट कुठं ना कुठं किंवा हेल्थ ऑथॉरिटीज असतात तुमच्या जवळपासचे, प्रायमरी हेल्थ सेंटर असतात, तुम्ही तिथं जाऊन पण भेटू शकता, त्यांच्याशी पण सल्ले घेऊ शकता. तुमचे हेल्थ असिस्टंट्स वगैरे असतात, तिथले प्रायमरी हेल्थ सेंटरचे मेडिकल ऑफिसर्स असतात, ते पण तुम्हाला ह्याच्यावर गाईड करू शकतील. बरेच लोक आहेत, बरेच हेल्थ ऑथॉरिटीज आहेत, तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. नगरपालिकेच्या हद्दीत राहतात तर महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या कन्सर्न हेल्थ डिपार्टमेंटला जाऊन भेटून ह्याच्यावर तुम्ही त्याच्यावर रितसर कारवाई करू शकता. बरोबर. सो आरोग्यावरती आपण बोललो. तुम्ही सांगितलं की झोप सगळ्यात महत्वाची आहे. त्यानंतर आपला दुसरा पॉईंट होता की डाएट. तिसरा पॉईंटवरती मी येणार आहे. तुम्ही म्हटलं की जिम किंवा आपण म्हणतो एक्सरसाइज, त्याला म्हणतो एक्सरसाइज करणंही तेवढंच महत्वाचं आहे. पण एक्सरसाइजमध्ये आपण पाहतो, आपण खूप सारे सेलिब्रिटीज पाहिलेत, खूप सारे इन्फ्लुएन्सर्स पाहिलेत, खूप फिट आहेत. जिममध्ये गेले, हार्ट अटॅक आला, कोसळले, एक्सरसाइज करतायत, परंतु तरीही त्यांना म्हणजे अर्ध्या वयामध्येच, तरुण वयामध्येच खूप लोकांना जीव गमवायला लागलाय. तर हे असं का होतं? का एक्सरसाइज करणाऱ्या व्यक्तीलाही अटॅक किंवा या गोष्टींना सामोरं जावं लागतं? गुड क्वेश्चन. पहिलं तर मी सांगतो की ह्याच्यामध्ये एक्सरसाइजचा काही दोष नाही आहे. काय होतं की जेव्हा आपण एक्सरसाइज करायला जातो, जिम लावतो, ॲक्च्युली जिम ओनर्सची जबाबदारी आहे की तुम्ही कन्सर्न्ड कस्टमरला सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमचं फिजिकल फिटनेस घेऊन या. म्हणजे फिजिकल फिटनेस म्हणजे डॉक्टरकडे जाऊन तुम्ही तुमची आरोग्य तपासणी करून या की तुम्ही फिजिकली फिट आहेत. व्यायाम करायला माणूस फिजिकली फिट लागतो. हो. कसं असतं, आता जर तुम्ही आजकाल बघाल, आजकालचे जे हेल्थ इश्यूज लोकांमध्ये सुरू झाले, लोकांची लाईफस्टाईल इतकी गडबड आहे, लोकांमध्ये व्यायाम नाही आहे, वजन वाढत चाललं आहे, बऱ्याच लोकांचं
ब्लड प्रेशर हे बॉर्डरलाईन 130-140च्या आसपास खेळत असतं आणि बऱ्याचदा ह्याचे काही सिम्पटम्सही आढळत नसतात. कधीतरी डोकं दुखलं असेल, कधीतरी मळमळ वाटली असेल, तेवढंच. आणि आपल्याकडे ती सवय की बाबा काय झालं की पटकन गोळी घे, पॅरासिटामॉल घे, डोकं दुखीला झालं. पण आपण कधी डॉक्टरकडे छोट्या गोष्टीसाठी जात नाही आणि प्रिव्हेंटिव्ह चेकअपसाठी तर कधीच जात नाही. असा माणूस आणि असे बरेच जण आहेत, मी म्हणतो खूप मेजॉरिटी पॉप्युलेशन अशी ज्यांच्यामध्ये हे हेल्थ इश्यूज आहेत आणि ज्यांनी कधी चेक नाही केलेलं आहे. असा माणूस जेव्हा जिममध्ये जातो व्यायाम करायला, व्यायाम केला, व्यायाम हा कुठल्याही प्रकारचा व्यायाम जर म्हणला तर हा तुमच्या शरीरावर स्ट्रेस टाकणार. स्ट्रेस टाकल्यामुळे तुमची हार्ट रेट वाढणार. हार्ट रेट वाढल्याने ब्लड प्रेशर शूट होण्याची रिस्क वाढते. ओके. ब्लड प्रेशर शूट झालं, ब्लड प्रेशर असेल तर मग मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, ब्रेन हिमरेज होऊ शकतो. इतर कुठल्या ऑर्गनमध्ये झालं त्या ऑर्गनशी रिलेटेड हिमोरेज होऊ शकतो. मग हा जीव घेणा खेळ असतो. आणि हा विधन तुम्ही बरेच असे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती फेमस आहेत की तुम्हाला जे बघायला मिळतं की बाबा व्यायाम करताना. पण ह्याच व्यायामाचा काय दोष आहे का? मग व्यायामाला नाव ठेवले पाहिजे का? नाही. मग लोकांनी काय केलं पाहिजे? पहिलं तर कुठलाही व्यायाम सुरू करताना जो जोश असतो ना तो पहिला कंट्रोल केला पाहिजे. की बाबा मी गेला एकदम 100 किलो उचलणार, मित्र असतात, अरे चल मी आज 50 उचल, तू 60 उचल. ह्या अननेसेसरी फालतू कॉम्पिटिशनच्या नादाला लागायचं नाही. स्लो अँड स्टडी व्यायाम चालू करायचा. व्यायाम चालू करायच्या आधी तुम्ही फिजिकल फिटनेस तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन चेक केलं पाहिजे. तुमचं BP नॉर्मल आहे का? मी कितीतरी पेशंट माझ्याकडे जेव्हा येतात व्यायाम चालू करायच्या आधी मी त्यांना क्लिअरली सांगतो की बाबा तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर बॉर्डरलाईन वाटतंय. मग ब्लड प्रेशर बॉर्डरलाईन जर असेल तर त्यांना मी फार व्यवस्थितपणे स्लो अँड स्टडी व्यायाम करायला सल्ला देतो. तुम्ही व्यायाम करताना तुम्हाला कुठलीही काही जर अडचण वाटली इमिडिएटली स्टॉप इट. ब्लड प्रेशर तुम्ही रोजच्या रोज मॉनिटर करायला सांगतो त्यांना मी. आजकाल ब्लड प्रेशरची मेडिसिन तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळून जातात. तुम्ही ब्लड प्रेशर व्यवस्थित मॉनिटर केलं पाहिजे. लोकांना ह्या गोष्टी मॉनिटर करायला जेव्हा सांगतो ना आपण थोडंसं ते प्रॉब्लेमॅटिक वाटतं. त्यांना असं वाटतं की नाही मग मला BPची गोळी सुरू होईल. नाही, असं नाही आहे. इट्स नॉट लाईक दॅट. BPची गोळी BP जर हाय असेल तरच सुरू होईल. आणि लक्षात ठेवा BPची गोळी जर लोकांना सुरू असेल तर ते BPची गोळी म्हणजे ते कर्णाचे कवच कुंडल आहे. जोपर्यंत कर्णाकडे कवच कुंडल होते तोपर्यंत व्यवस्थित होतं. जसं BPची गोळी चालू राहील तोपर्यंत तुमचं BP कंट्रोल राहील. तुम्हाला इतर लाईफस्टाईल चेंजेस करायला, व्यायाम करायला मुभा मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी, तर याच्यामध्ये व्यायामाचा दोष नाही बिलकुलपणे. तर जे काय सेलिब्रिटीजमध्ये हे काय गोष्टी होतात, अनफॉर्च्युनेटली सेलिब्रिटीजचं लाईफस्टाईल आपल्यापेक्षा 10, 15, 20 पट स्ट्रेसफुल असतं. त्यांची रात्र ते जागत असतात. आणि जेवढं तुम्ही प्रोफेशनमध्ये हाय जाल तिथं अल्कोहोल, स्मोकिंग, इतर ड्रग्ज वगैरे ह्याचं प्रमाण वाढत जातं. मग कुठे ना कुठेतरी हे त्यांच्या शरीरावरती, हेल्थवरती याचा असर होणार. करेक्ट, राईट. आणि कमी वयाच्यामध्ये जर फार पैसा आला, प्रसिद्धी आलं तर मग कुठं ना कुठेतरी थोडं डायरेक्शन इकडं तिकडं जातं. ह्या गोष्टींचा एक्सपोजर येतो आणि कुठे ना तरी आणि एव्हरीथिंग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्थला अफेक्ट करणार. बरोबर. तो ह्या गोष्टीमध्ये जसं आपला आता हा पहिला प्रश्न झाला की बाबा व्यायाम सेलिब्रिटीजमध्ये डेथ्स वगैरे होतात किंवा हॉस्पिटलायझेशन्स वगैरे होतात व्यायाम रिलेटेड, तर व्यायामाचा दोष नाही, लाईफस्टाईलचा दोष आहे. आणि व्यायाम जर चालू करायचा असेल तर त्याला मग स्लो अँड स्टडी आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच चालू करा. काही गडबड करायची गरज नाही. याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आजकाल जे जिम्स वगैरे पाहतो ना ते फुल्ली एअर कंडिशन जिम असतात, त्याच्यामध्ये घामच निघत नाही माणसाचा, तर ते योग्य आहे काय? घामाचं किती महत्व आहे? ऍक्च्युली तसं नाही आहे. घाम हा येतो. तुम्ही 10 डिग्री सेल्सिअसला जरी तुम्ही व्यायाम केला तरी घाम येतो. सी वन्स जसं तुमची बॉडी एक्सरसाइज केल्यानंतर तुमचं हार्ट रेट वाढतं, हे वाढतं, स्वेटिंग हे होते. ठीक आहे. माझाच वैयक्तिक अनुभव सांगतो. शिमलामध्ये मी फिरायला गेलो होतो फॅमिलीला घेऊन. चढताना मुलाला आणि बॅगेला कडेवर घेऊन जेव्हा मी चढत होतो तेव्हा घाम मलाही फुटला होता 4 डिग्री सेल्सिअसमध्ये. सो आता हे चढणे म्हणजे एक्सरसाइज झालं. सो घाम फुटतो. असं नाही की घाम फुटतच नाही जिममध्ये, पण की बाबा तो लवकर ड्राय आउट पण होऊन जातो. आता घाम फुटणे म्हणजेच एक्सरसाइज होईल का? नाही. तर तुमचं हार्ट रेट वाढतं. तुम्ही तुमच्या बॉडीला एक चालना देता चांगली. दॅट इज ते तुमच्या गोष्टीला कुठे ना हेल्थला कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करणारे पॉझिटिव्हली. ओके. पण घाम फुटतोच, 100% घाम येतोच. ओके, ठीक आहे.
अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला बोलायची तुमच्यासोबत, डिस्कस करायची इवन, की आपण बोललो आता डायबिटीजबद्दल बोललो, आपण हेल्थवरती बोललो, डेली रुटीनवरती आपण बोललो. मला विचारायचं आहे, आता सध्याची ओबेसिटी किंवा वजन वाढ आपण ज्याला म्हणतो, ही खूप कॉमन झाली. म्हणजे लहान मुलांपासून तर एकदम वडीलधाऱ्यापर्यंत, प्रौढांपर्यंत वजन वाढ आपल्याला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वयोगटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर याच्या मागचे कारण काय आहेत आणि याच्यावरती कसं आपण हेल्थ रुटीन जे आहे आपलं, त्याचा इम्पॅक्ट वजन वाढीवरती कसा होतो? सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काय झालंय, पहिला तर त्याचं कारण आहार आहे. आहार, परत तिथेही आहार मेजर आहे. काय झालंय की तुम्ही आजकाल बघाल तर लोकांना जंक फूड हे खूप इझिली अवेलेबल झालंय. मुलं आजकाल मागताना चिप्स, काय ते बाकीचे सगळे बर्गर, पिझ्झा हे सगळं मागतात आणि हे लाईफस्टाईलचा पार्ट झालेला आहे. आपले आई वडील किंवा ते 90sच्या आधीची जनरेशन, ह्यांना ह्या गोष्टी आवडत नव्हत्या. का आवडत नव्हते? त्यांना माहिती की हे अंगी लागण्यासारखं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही आमच्या लहानपण बारीकच गेले. पण आता लहान मुलं का जाड होत चाललेत? त्यांच्या लाईफस्टाईलचा हा पार्ट आहे. पॅरेंट्स हे बर्गर, पिझ्झा हे रोज विकेंडला जाऊन मॉलमध्ये फिरायला जाणं ह्याच्यासाठी आहे, राईट. आपला 90sच्या किंवा त्याच्या आधीच्या मुलांचा संडे आणि शनिवार जो होता खेळण्यात जायचा. आता मुलांचा संडे मॉलमध्ये फिरण्यात जातो. कुठं ना कुठेतरी हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्या काळी लोक, मी म्हणलं ना, जसं तुम्ही 70s, 80s, 90s मध्ये बघा, लोक जास्ती चालायचे. लोकांच्या स्टेप्स दिवसाचे 10 काय 20,000 व्हायचे. लोक मोजत पण नव्हते त्या काळी. आता 5-7 हजार स्टेप्स खूप झाले डोक्यावरनं पाणी. मुलं आजकाल इंडोर्स राहतात, ते इंडोर गेम्स खेळतात, घरी बसून मोबाईलवर टाइमपास करतात. त्यांना मित्र जरी बोलले तर मित्र बसून ते घरात गेम खेळतात. पण बाहेर जाऊन फुटबॉल खेळ किंवा काहीतरी पकडापकडी खेळ, लगोरी खेळ, ज्या काय असे खेळ जे पळायचे आहेत, घाम आला पाहिजे, ते मुलं नाही खेळत जास्त आजकाल. सोसायट्यांमध्ये पण मी मुलं बघतोय. सायकलिंग वगैरे थँकफुली अजून चालू आहे, मुलांना आवडतंय. मी म्हणत नाही सगळेच मुलं असे करावे. आहेत काही मुलं की जे खरंच संध्याकाळी खेळायला उत्सुक असतात. त्यांना पळायचं असतं, फिरायचं असतं आणि कुठं ना कुठेतरी मग त्यांचं हेल्थ चांगलंच राहणार आहे ना. मग ह्या गोष्टी मुलांसाठी खरंच गरज. आणि आहार, मी म्हणलं, जंक फूड मुलांचं जर आपण बंद केलं, त्यांना घरचंच खायचं शिस्त लावली की बाबा नाही बाहेर नाही. आजकाल पॅरेंट्स पण थोडेसे सॉफ्ट आहे त्या बाबतीत की बाबा डाएट, मुलांना ते एवढं काळजी करत नाही. मुलांनी जर व्यवस्थित जेवला तर बाबा त्याला खाऊ दे पिझ्झा बर्गर. नाही बरोबर, पिझ्झा बर्गर माझ्या लहानपणी तरी मी फार काहीतरी बघितलंय. म्हणजे मी मॅकडी तर 20 वर्षाचा होऊ पण बघितलं सुद्धा नव्हतं. घरचे म्हणे बघूच नको तिकडे. मी माझा अनुभव सांगतो. मी गावाकडे राहिलेलो आहे. 12वी माझी गावाकडे झाली. तोपर्यंत तर मॅगडी, पिझ्झा, बर्गर हे असं काय असतं ते माहिती पण नव्हतं मला. म्हणजे वयाच्या 17-18 वर्षापर्यंत माहिती नव्हतं. जेव्हा मी कॉलेजला इंजिनिअरिंगला आलो त्यावेळेस एका मित्राचा बड्डे होता आणि त्यावेळेस तो मॅगडीला गेलता, आम्हाला मॅगडीला घेऊन गेला होता. आणि मी वयाच्या, मला असं वाटतं की 20व्या वर्षी पहिल्यांदा फ्राईज खाल्ले असतात. तोपर्यंत हे फ्राईज, बर्गर वगैरे काय दुनिया आहे हे देखील माहिती नव्हतं. कारण आई वडील ते एक्सपोजरही नव्हतं. मे बी त्यांनाही माहिती नव्हतं की असेही काही गोष्टी आहेत. गावाकडे नाही होत. आणि गावाकडे कधी वडापाव खाल्ला एखाद्या दिवशी, एखाद्या गुरुवारी बाजार असायचा आमच्या इकडे, तर त्या बाजारामध्ये गेलं तर एखाद्या गुरुवारी वडापाव खाल्ला तरी असं वाटायचं अरे मी बाहेरचं जेवण केलं, खूप खाल्लं बाहेरचं असं वाटायचं. पण आज हे डेली लाईफचा पार्ट बनलेलं आहे. बरोबर. हे कुठे ना कुठेतरी मग आपला लाईफस्टाईल आपल्याला सुधारावी लागेल. लोकांना घरात खायची सवय लागली पाहिजे, हेल्दी खायची सवय लागली पाहिजे आणि हेल्दी जेवणाला बोरिंग समजू नये. हे पहिलं तर माझी फार सगळ्यांना प्रकर्षणाने मनापासून हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही प्लीज हेल्दी जेवणाला बोरिंग बोलणं बंद करा. काय मुलं कदाचित त्यांच्यामध्ये ते फॅशन असेल, लहान मुलं आजकाल बोलत असतील, त्यांच्या ह्या बोलण्याकडलं त्यांना म्हणा घरचंच मिळेल, बाहेरचं नाही मिळणार. थोडंसं फर्मली या स्टँड घेतलं पाहिजे. कारण आता आजकाल बघा ना, कोपऱ्यात दुकानात पानटपरांवरती कुरकुरे मिळतात किंवा चिप्स मिळतात, चॉकलेट्स मिळतात. इतके प्रकारे चॉकलेट्स झाले, ते लॉलीपॉप्स आले, बरंच काय काय आलं आहे ना. परत पॅक छोटे छोटे चिवड्यांचे पाकिटं, असे बरेच काय काय. कधीतरी चला 6 महिन्यातनं मी समजू शकतो, एखाद्या वेळेस तुम्ही 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा खाल्लं ठीक आहे, माणूस म्हणून मी समजू शकतो. पण दर विकेंडला तर बिलकुल नाही. आणि मुलांना व्यायाम करायची, लहान मुलांना खरंच खूप गरज आहे. अजून एक गोष्ट आहे की आपल्या लहानपणी ना एक अफवा पसरली होती की लहानपणी जिमला गेलं ना हाईट वाढत नाही. हो. तर ती ना फार चुकीची अफवाच आहे ती.
जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीजच्या हे बघाल लहान मुलांचे हेल्थकेअर, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की नाही काही मुलांना 3-4 वर्षापासून फिटनेस जिमसाठी मग ते लोक फार प्रवृत्त करतात की नाही ना करा तुम्ही म्हणजे करा. त्या वयापासून मुलं तिथे जिम करतात. हो हो हो. आज एवढे त्यांचे ॲथलीट्स का पुढे आहेत सगळ्या बाबतीत. चायनामध्ये तुम्ही जा 3-4-5 वर्षाची मुलं चांगले स्विमर्स आहेत, चांगले ॲथलीट्स आहेत, त्यांचे त्यांच्यामध्ये मग जर तुम्ही मुलांना लहानपणापासून व्यवस्थित प्रॉपर कोच गायडन्सनी स्वतःच्या मनाने नाही व्यायाम करायला तुम्ही जर हेल्प केलं मुलांना, तर स्विमिंगला घेऊन जाणे, जिमला घेऊन जाणे, खेळायला घेऊन जाणे, स्पोर्ट्समध्ये टाकणे, मार्शल आर्ट्समध्ये टाकणे, ह्या ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत किंवा रेसलिंग आलं, MMA आलं, ह्याच्यामुळे तुम्ही मुलांना टाकलं तर कुठं ना कुठंतरी मुलांचं फिटनेस डेफिनेटली डिफाईन होतो. आणि मुलं हेल्दी व्हायला लागलं ना, ते स्वतःच म्हणतात की मला हे नाही खायचं. आणि त्यांना जाणवतं, मुलं फार सेन्सिटिव्ह असतात, त्यांना माहिती आहे मी पिझ्झा खाल्ला ना माझा दुसऱ्या दिवशी पोट गडबडणार, मला व्यायाम करता येणार नाही, मला फायटिंग खेळता येणार नाही, मला फुटबॉल खेळता येणार नाही, स्वतःच नाही म्हणतील. बरोबर. आपण म्हणजे ते म्हणतात ना की आपण लहान जोपर्यंत झाड असतं त्याला जसं आपण वाढवतो तसं ते वाढतं. एकदम झाड मोठं झालं मग त्याला आपल्याला चेंज नाही करता येत, त्याला आपल्याला इकडे तिकडे नाही हलवता येत. एक्झॅक्टली. सो लहानपणापासून जर आपण मुलांना सवय लावली की तुला हे खायचंय ते नाही खायचं, तुझा डाएट असा असला पाहिजे, एक्सरसाइज असं पाहिजे, तर मला वाटतं तो मोठं झाल्यावरती त्या ज्या लहानपणी गोष्टी त्याला शिकवलेल्या आहेत त्याच प्रकारे तो वाढेल आणि त्याच्या लाईफस्टाईलमध्ये तसे बदल घडून आणेल. हो. आणि जेव्हा तुमचं हेल्थ डिसिप्लिन राहतं, तुमची लाईफस्टाईल डिसिप्लिन राहते, तुमचं पुढचा प्रोग्रेस हा सक्सेस हा गॅरंटेड असतो. कारण तुम्ही जेवढे पण चित्रपट बघितलेत ना, सेरेना विलियम्सचा चित्रपट बघितला किंवा काय म्हणतो आपण पर्स्यूट ऑफ हॅपीनेस बघितला, ह्याच्यामध्ये एकच घेणं याच्यातनं की तुम्ही डिसिप्लिन राहा. बरोबर. तुमचा अभ्यास व्यवस्थित करा, तुमचं खाणं पिणं व्यवस्थित ठेवा, रात्री वेळेवर झोपी जा, व्यायाम करा, सकाळच्या उन्हात जा, विटॅमिन डी मिळालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, तुमचा आहार व्यवस्थित घेतला आणि जास्ती कुठल्याही ड्रामॅटिक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व न होता तुम्ही तुमचा फोकस ठेवला, सगळं चांगलं होतं लाईफमध्ये. मग बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना बोललात की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स आपण घ्यायला पाहिजेत. सो प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि आपल्या नॉर्मल मेडिसिन्समध्ये काय अंतर असतं बरं? बरोबर आहे. सो प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे काय की जे मेडिसिन आपण युजली घेतो की बाबा आपलं कुठलंही डॅमेज किंवा कुठलाही आजार होऊ नये म्हणून अगोदर मेडिसिन घेतो आपण. म्हणजे एक्झॅक्टली तसं नाही म्हणता येणार. उदाहरणार्थ आपण Omega-3 घेतो. Omega-3 तुमच्या हार्टसाठी चांगलं असतं. अच्छा. ओके. किंवा कॅल्शियम घेतो, बोनसाठी चांगलं असतं. सो कुठं ना कुठं तरी मग येणारे जे आजार असतात हे स्लो डाऊन होतात किंवा हे होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. हे असे काही हे न्यूट्रासिटिकल किंवा म्हणतो आपण त्यांना, तर हे न्यूट्रासिटिकल स्ट्रीममध्ये मोडतात की बाबा ज्यांनी प्रिव्हेंशन किंवा प्रिव्हेंटिव्ह आजार होऊ नये आपण यासाठी आपण हे सगळं पाऊल उचलतो. परंतु जर एखादा आजार नाहीच आहे मग त्यासाठी अगोदरच मेडिसिन घेणं कितपत योग्य आहे? तसं नाही आहे. आता सिंपल आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता आपण एक नवीन गाडी घेतली. नवीन गाडी घेतल्यानंतर टाइम टू टाइम तिचं सर्व्हिसिंग करतो आपण, बरोबर? शोरूमला नेऊन ठेवतो का? गाडी खराब व्हायची वाट बघतो आपण? नाही. बरोबर. आता ते आपण का करतो बरं? गाडी शोरूमला का नेऊन ठेवतो सर्व्हिसिंगला? कारण आपल्याला माहिती की आपण गाडीची जर वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केली तर गाडीची लाईफ वाढते. शरीराचं पण तसंच आहे. तर शरीराचं सर्व्हिसिंगसाठी जर तुम्हाला 3 गोष्टी करणं सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे वेळेवर झोपणं, व्यायाम करणं आणि आहार व्यवस्थित घेणं. ह्या 3 मेजर गोष्टी तुमच्या झाल्याच पाहिजे. 4थी मेजर गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंट आणि 5वी गोष्ट कम्स टू की बाबा तुमच्या जर आहारातनं काही तुमचं सप्लिमेंट्स तुमच्या आहारात काही गोष्टी कमी पडत असतील तर तुम्ही ते सप्लिमेंट्स मार्फत तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ विटॅमिन डी झालं, विटॅमिन B12 झालं. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता व्हेजिटेरियन पेशंट्स असतात, त्यांना विटॅमिन डी आणि B12 व्हेजिटेरियन आहारातनं फार कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता फार कमी असते. तर मग कुठं ना कुठं तरी अशा पेशंट्सला मी सजेस्ट करतो की तुम्ही तुमचा टाइम टू टाइम विटॅमिन B12 चेक करत जा. आणि जर कमी निघालं तर तुम्हाला मग असे काही औषधं घ्यावे लागतील जेणेकरून बाबा विटॅमिन डी आणि B12 त्या औषधातनं भरून निघेल. आणि मग तुमचं आणि विटॅमिन B12 जर मी करेक्ट केलं तर पुढचे होणारे बरेच आजार असतात जे यांच्या डेफिशियन्सीने विटॅमिन B12 आणि डीच्या, ते आजार टळतात. कुठले आजार टाळू शकतात जर विटॅमिन B12 आणि खूप सारे आजार आहेत. पहिलं तर विटॅमिन डी आणि B12 जर बरेच महिने वर्ष जर कमी होत राहिलं तर हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर सारखे आजार होऊ शकतात, डायबिटीज सारखे आजार होऊ शकतात, इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो, वेट गेन होऊ शकतो, ओबेसिटी होऊ शकते इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर, मेंटल हेल्थ इश्यूज, अँझायटी होऊ शकते, डिप्रेशन सारखे सिनारिओज
चेंजेस होऊ शकतात. स्ट्रेस पेशंट्सला खूप येतो, पेशंटचं ओव्हरऑल मानसिक आरोग्य पण फार ढासळतं. असे बरेच सारे आजार आहेत. परत रिस्क ऑफ हार्ट डिझीज वाढते, रिस्क ऑफ ब्रेन रिलेटेड डिझीज वाढते कितीतरी पटीने, मी मगाशी बोललो. तर ह्या गोष्टी जर विटॅमिन डी आणि B12च्या कमतरतेने होत असतील तर विचार करा की जर आपण ह्याला व्यवस्थित करेक्ट केलं वेळच्या वेळी तर पेशंटचे पुढचे होणारे आजार टळतात. बरोबर. सो पण हे घेण्यासाठी देखील एक डॉक्टर सल्ला घेतला पाहिजे. हो, की डायरेक्ट कुणीही घेऊन मेडिकलमध्ये जाऊन या मेडिसिन्स घेतल्या पाहिजेत ते घेऊ शकतो. मी ह्या गोष्टीच्या सक्त विरोधामध्ये आहे की लोकांनी डायरेक्ट जाऊन मेडिकलमधनं घेतलं पाहिजे. आता लोकांना वाटतं की नाही याच्यामध्ये डॉक्टरचा हिडन अजेंडा आहे. असं काही नाही. हो, असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. पहिलं आणि फॉरमोस्ट गोष्ट, कितीतरी डॉक्टर दाखवतो तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतात, तुम्ही तुमच्या घरापासून तिथून पाहिजे तिथून मेडिसिन घ्या. सगळ्याच मेडिकलवाल्याची कमिशन मिळणार आहे का? शक्य नाही. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची काय आहे की पेशंटनी ज्या गोळ्या घेतलेल्या आहेत डायरेक्ट जाऊन त्याचा डोस त्यांना माहिती नसतो, त्याचे साईड इफेक्ट्स माहिती नसतं, ते गोळ्या घ्यायच्या कशा ते माहिती नसतात. आणि मग जर ती रिस्क पेशंट कॅरी करतात कुठं ना कुठेतरी, त्या गोष्टीबद्दल नॉलेज नसतं. आपण कुठेतरी सोशल मीडियावर कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरने सांगितलं की आप ये ले लो आणि वो ले लो, मग ते पेशंट जाऊन घेतात. मग पेशंट आपल्या आरोग्य बाबतीत नाही काळजी घेत. बरोबर आहे की नाही? तर हे कुठंतरी हे दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे. तुम्ही मगाशी एक पॉईंट बोललात की वेजच्या डेफिशियन्सीमुळे केस गळती देखील होऊ शकते. तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आज प्रत्येक यूथमध्ये वयाच्या 22-23 वर्षापासून केस हळूहळू गळणं वगैरे चालू होतं. मग त्याच्यामध्ये नंतर ते इम्प्लांटेशन येतं, खूप सारे ट्रीटमेंट्स त्याच्यावरती आहेत. तर याच्या मागचं मूळ कारण काय आहे? आजच्या यूथचं केस गळतीचं प्रमाण, म्हणजे स्त्रियांमध्येही आणि पुरुषांमध्येही दोघांमध्येही केस गळतीचं प्रमाण खूप जास्त आहे. पण आपल्याला थोडंसं जास्त प्रमाण दिसतं पुरुषांमध्ये. हे बरोबर आहे का? आणि याच्या मागचं कारण काय? मेन पहिलं तर पुरुषांमध्ये अनुवांशिक हेरिडिटरी एक असतं की बाबा वडिलांचे केस गेले तर मुलाची जाण्याची शक्यता तेवढीच असते. आता मी माझंही बघताय, माझ्या वडिलांचे कमी वयात गेले, माझेही गेले. ओके, तर ह्याला आपण काही करू शकत नाही. सिंपल आहे. आता लोक हेअर ट्रान्सप्लांट वगैरे करतात, त्यांच्या मनाने गोष्टी करत, दॅट इज आय अंडरस्टँड. हेअर ट्रान्सप्लांट देखील अनुवंशिक जर असेल तर त्याचा परिणाम होत नाही. हेअर ट्रान्सप्लांट तुम्हाला मेंटेन करावा लागतो. तर एकदा हेअर ट्रान्सप्लांट केलं म्हणजे तो आयुष्यभर टिकतो असा नाही. ओके, आता तुम्ही कितीतरी हिरोजला बघताय की सगळ्यांची हेअरस्टाईल 5-5 वर्षांनी चेंज होते. सलमान खानला बघाल तर दबंगमध्ये वेगळा दिसत होता, त्याच्या आधी वेगळा दिसत होता वॉन्टेडमध्ये. सो ते हे रिपीटेड हेअर ट्रान्सप्लांट त्यांना करावे लागतात. करेक्ट आहे. ओके, तेव्हा जाऊन कुठेतरी ज्यांना लुक कॉन्शियस असतात लोक, ठीक आहे, त्यांच्यासाठी ते. बट अनुवांशिक एक मेजर कारण आहे. दुसरं स्ट्रेस खूप मेजर रिझन आहे. काय होतं लोकांचं, अगेन लाईफ इतकं डिस्टर्ब आहे. तुम्ही जर बघाल तर 20-30 इयर्स अगो लोकांच्या लाईफमध्ये एवढा स्ट्रेस होता, आत्ता खूप जास्ती त्या कम्पेअरमध्ये. मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस, ऑफिस रिलेटेड कामांमध्ये इतका स्ट्रेस असतो. तुम्ही IT जर सेक्टरमध्ये जाल किंवा प्रोडक्शन सेक्टरमध्ये जाल, लोक नाईट ड्युटीज करतात. नाईट ड्युटी तुमच्या शरीरावर वाईट असर करणारच आहे. कितीही तुम्ही म्हणा की बाबा नाही बाबा नाईट ड्युटीने मला कधी काय जाणवलं नाहीये, हे डॅमेजेस तुमच्या डेफिनेटली शरीरामध्ये होत आहेत. तुमच्या हार्टला डॅमेजेस होत आहेत रात्रभर जागल्याने. काय वाटतं तुम्हाला 40-50 नंतरचे डॉक्टर का नाईट ड्युटीज करायला सहसा पुढं नाही सरसावत? त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. ज्यांना पर्याय नाही ते करतात है ना. परत किंवा IT वाले आले किंवा प्रोडक्शनवाले आले किंवा पोलीस डिपार्टमेंट आलं किंवा गव्हर्नमेंटचे बरेच खाते आले. ह्या किती स्ट्रेस आहे कामामध्ये लोकांच्या. स्ट्रेस इज मेजर फॅक्टर तुमचं हेअर लॉस होण्यासाठी, केस गळतीसाठी. त्याच्यानंतर तुमचा आहार पण आहे. आहारात तुमचा व्यवस्थित जर न्यूट्रिशन नाही मिळालं, केस गळती होणार म्हणजे होणार. झोपेची पण अगेन एक मोठं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. झोप जर व्यवस्थित वेळेवर, आपण मग अशी डिस्कस केल्याप्रमाणे जर नाही झाली तर केस गळती होणार. करेक्ट. ओके, आता हे सगळे कारण माझ्याकडून घेत. कारण जेव्हा आपण अभ्यास करतो वेळेवर झोपत नाही. आमचे ड्युटीज असायचे इतके, म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटला असायचो किंवा प्रायव्हेटला पण आम्ही कामं केले. आता तुम्ही डॉक्टरांच्या जर फील्डमध्ये जाल, तुम्हाला 48 तास 72 तास डॉक्टर्स ड्युटीज करतात नॉनस्टॉप. गव्हर्नमेंट सेक्टरला जा ना तुम्ही, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जा, विकेंडला डिपार्टमेंट वाईज ड्युटीज लागलेल्या असतात. ज्युनियर डॉक्टर, सिनियर डॉक्टर सगळेजण मिनिमम 24 तास नॉनस्टॉप ते मॅक्झिमम 72 तास नॉनस्टॉप काम करत. कसं काय मग त्यांच्यावर ते असर होणार नाही? तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला जा ना, एखादा काही सण आलं, मोठे काही गणपती आली, दिवाळी आली, लोक 2-2, 3-3 दिवस घरीच येत नाहीत. करेक्ट आहे. तेवढे ड्युटीज करत असतात.
काही गव्हर्नमेंट अधिकारी, आता टॅक्सवाले सुद्धा, ऑडिटचा जर वेळ आला, सॉरी आपलं मार्च एंडिंग आलं, ते लोक तिथं झोपून असतात, त्यांना घरी जायला वेळ नसतो. असे बरेच डिपार्टमेंट्स तुम्हाला किती दाखवू. ऑब्व्हियसली असर होणार ना तब्येतीवर, केस गळणार ना लोकांचे, केस गळणार, वजन वाढणार, पोट सुटणार, परत मानेर काळ होणार, इन्सुलिन रेस होणार, डायबिटीज होणार, बीपी होणार, हे सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये आलंच. करेक्ट. हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. अंडरस्टूड. एक प्रामुख्याने मला मुद्दा तुमच्या बोलण्यामधून जाणवतोय, तो म्हणजे स्ट्रेस, मेंटल हेल्थ, स्ट्रेस, वर्कलोड. तर ह्या सगळ्या गोष्टी आजकाल लाईफस्टाईलचा, आपल्या डेली रुटीनचा भाग बनल्यात. तर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सल्ला द्याल की ज्याने स्ट्रेस आपला कंट्रोल होईल आणि थोडंसं मेंटल स्टॅबिलिटी राहील? सर्वात पहिले तर तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे की हा स्ट्रेस येतोय का. एक कॉमन गोष्ट मी आढळले की 2000 नंतरचे जे लोक आहेत किंवा 90च्या नंतर लोक हे खूप ॲम्बिशियस होते. ॲम्बिशन आलं की स्ट्रेस आलं. करेक्ट. हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्या आईवडिलांना कार घेणं ऑप्शनल वाटायचं, पण आता मॅन्डेटरी झाले. आता 2 कार घेणं, 3 कार घेणं मॅन्डेटरी झाले. आता ह्याच्यामध्ये आले इन्व्हॉल्व कॉस्ट, आणि कॉस्ट म्हणजे पैसा आला, आणि पैसा जर जास्ती कमवायचा स्ट्रेस येणार, तुम्हाला तुमचं घासावं लागेल. तर मोस्टली लोकांना काय झालं, आता लोकांच्या जे जॉब करणारे लोक आहेत, तुम्ही जेवढे तास दिले तेवढा तुम्हाला पैसा मिळणार, हे जॉबचं गणित आहे. करेक्ट आहे. सिम्पल आहे. लोक 10 तास 12 तास 14 तास जॉब करतात, IT मध्ये दिवस रात्र हे करतात, सायमल्टेनियसली काहीतरी दुसरा बिझनेस करायचा प्रयत्न करतात, 2-2, 3-3 गोष्टी जगल करतात. स्त्रिया सुद्धा सेम, घरातलं बघून, जॉब बघून परत अजून काहीतरी बिझनेस करायचा प्रयत्न करतात. कुठं ना कुठं तरी मग ह्यांचे ॲम्बिशनमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे हे स्ट्रेस खूप वाढ झाली. तुम्ही जर 1990च्या आधीची जर जनरेशन्स ऑब्झर्व कराल तर ह्यांचे ॲम्बिशन एवढे मोठे नव्हते, चिल होते. गावाकडे एखादी जमीन घेतली, शेती केली, शेतात हे उगवलं, अरे हरभरा लोक खुश व्हायचे. हरभरा खायला मिळालं लोक खुश. आता आपण आंब्याच्या बागा आहेत लोकांच्या, पण लोकांना एक आंबा खायला जरी मिळाला तरी त्यातनं खुशी मिळत नाही. कुठंतरी ॲम्बिशन हे तुमच्या लाईफवरती खूप मोठं काय म्हणतो टोल घेता येतं, तुमच्या लाईफचा खूप मोठं तुमच्याकडनं कॉस्ट वसूल करत आहे. मग आता याचा अर्थ आहे का की ॲम्बिशियस राहूच नाही, असं नाही आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमचं ॲम्बिशन आणि तुमचं लाईफ किती व्यवस्थित बॅलन्स केलं पाहिजे. तुम्हाला एक घर घेतलं आहे सफिशियंट आहे ना. मी एक छान मध्ये एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये एक शायरने खूप छान म्हणलं होतं की इंसान बहुत सारे पैसे लेकर घर वगैरह लेता है, ठीक है, बाकी काय कमरों में उसका गुरूर रहता है, वो खुद एक कमरे में रहता है. असं काहीतरी ते छान होतं. मला आता बोलता येत नाही, आय एम सो सॉरी. ओके, बट आपल्या एका माणसाला एक खोली खूप पुरेशी आहे. माझे 10 फ्लॅट आहेत, माझे 12, हे बाहेर फ्लेक्स करण्यासाठी आहे. पण ह्याचा लोकांना काही फायदा नाही आणि तुम्हाला काही फायदा नाही आहे. तुम्ही पुढच्या पिढीला देऊन जाणार, पण ते पण हे काय म्हणतो आपण प्रॉपर्टी म्हणून देऊन जाणार, पण ते प्रॉपर्टी बरोबर ते मॅनेज करायचं स्ट्रेस पण तुम्ही त्यांना पास ऑन करणार. बरोबर आहे. माणसाला एक घर खूप झालं, सफिशियंट झालं, तर तुम्ही तुमचं ॲम्बिशन पहिलं ठरवलं पाहिजे की मला केवढ्या गोष्टी आयुष्यात पाहिजे आहे. मी एक गाडी घेतली, 2 व्हीलर घेतली, 4 व्हीलर घेतली, जे काय असेल तुमचं त्याच्यात मी समाधानी आहे. याच्यानंतर मग पैसा मी माझा सेव्ह केला पाहिजे. कारण मी फ्रँकली सांगतो, स्ट्रेस कम्स फ्रॉम स्कॅर्सिटी. तुमच्याकडं कमतरता असेल, हेल्थची कमतरता असेल, तुम्हाला स्ट्रेस येणार. पैशाची कमतरता असेल, स्ट्रेस येणार. झोपेची कमतरता असेल, स्ट्रेस येणार. लोकांच्या आयुष्यात कमतरता असेल, स्ट्रेस येणार. क्वालिटी टाईम तुम्हाला नाही मिळाला, स्ट्रेस येणार. लक्षात घ्या. बरोबर. तर ह्या कुठे ना कुठेतरी बॅलन्स लाईफस्टाईल तुमचं पाहिजे. आणि स्ट्रेस जर घालवायचा असेल तर मग कुठे ना कुठेतरी मी सांगितलेलं, आपण हे पॉईंट डिस्कस केले की तुमचे हेल्थ तुम्हाला राखावीच लागणार आहे. कारण हेल्थ इज प्रायोरिटी. लोक खूप पैसे कमवतील, पण ते पुढे हेल्थ जर नाही राहिली तर एन्जॉय काय करणार ते पैशाचा. करेक्ट. या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. एक प्रश्न मला तुम्हाला पुढचा असा विचारायचा आहे, तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टर म्हटल्यावरती डॉक्टरची एक एंट्रन्स एक्झाम असते आणि त्याचा सध्या भारतामध्ये खूप मोठा विषय चालू आहे. लोक आपल्या एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा मागतायत बिकॉज ऑफ नीट एक्झाम स्कॅम. नीट पेपर जो झाला, लीक झाला, त्याच्यावरती मला तुमचा अनुभव विचारायचा आहे. तुमच्या वेळामध्ये नीट एक्झाम होती का? जर असेल तर त्याचं स्वरूप कसं होतं, त्यावेळेचा स्ट्रेस कसा होता, आणि आत्ताच्या एक्झामबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, आमच्या वेळेस नीट नव्हती. माझ्या वेळेस होतं महाराष्ट्र CET. अच्छा. आमच्या वेळेस स्ट्रेस होतं, बट मी आत्ताच्या मुलांचं ऑब्झर्वेशन जेवढं केलं, माझ्या नातेवाईकात, समाजात जेवढे माझे नीटचे विद्यार्थी मला भेटलेत, त्यांच्यावर जास्ती स्ट्रेस आहे. का असं वाटतं तुम्हाला? काय माहिती आहे का, एक तर नीटचं मार्किंग सिस्टम फार वेगळं आहे, विचित्र आहे. आणि
आता तुम्ही बघताय की पेपर लीक झालेला आहे, जी काय फार एकदम घाणेरडी गोष्ट झालेली आहे, वर्स्ट गोष्ट झालेली आहे. बऱ्याच लाखो मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. जे पोटेन्शियल आज ह्या वर्षी डॉक्टर होणार होते, गेलेली वेळ आयुष्यातली परत येत नाही. आणि मी कितीतरी लाखो विद्यार्थी तुम्हाला दाखवू का की बाबा ज्यांच्या आई वडिलांनी कर्ज काढून पुस्तकं घेतलीत मुलांसाठी, त्यांना ते फॉर्म फी भरायचे पण पैसे नसायचे, असे बरेच मुलं आहेत, लाखो करोडो मुलं आहेत. आणि मग जर त्यांनी हे एवढं सगळं करून जर मुलाची पेपर फुटी झाली आणि त्याचं मग परीक्षाच नाही झाली आणि त्याला ते सक्सेसच नाही मिळालं, 7 मुलांनी सुसाईड केलेलं आहे याच्यावरती. खूप वाईट गोष्ट आहे. लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटी आहे या गोष्टीवरती. लोक जे करतायत सध्या समाजात त्याच्यावर आंदोलन चाललं ते खूप बरोबर चाललं. लोक याच्यावर रिव्होल्ट करणारच, बरोबर. पण कुठे ना कुठेतरी आपण हे बघितलं पाहिजे की नीटच्या जे सिस्टम आहे अभ्यासाची, मुलांवर भयानक ताणतणाव आहे. आमच्या जनरेशनपेक्षा आत्ताच्या मुलांवर खूप जास्त खूप जास्ती प्रेशर आहे. मी म्हणलं आमच्यापेक्षा आजचे मुलं जास्ती ॲम्बिशियस आहेत. ॲम्बिशन आलं की स्ट्रेस येणार. करेक्ट. तुमची जर्नी कशी होती? तुम्ही तुमचं MBBS कुठून केलं? आत्तापर्यंतचा प्रवास तुमचा कसा राहिलेला आहे? येस सर, माझं MBBS जे झालं आहे ते कोल्हापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापुरातनं झालेलं आहे. 2005 साली माझं ॲडमिशन झालं होतं. तिथून मी व्यवस्थित रितसरपणे बाहेर पडलो. 2000 त्याच्यानंतर आम्हाला MBBS विद्यार्थ्यांना बॉन्ड्स असतात, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट तुमचा खर्च करते, तुम्हाला कमी दरात सबसिडीमध्ये शिक्षण देते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. हो. लोकांना वाटतं की MBBSला ॲडमिशन मध्ये लाखो रुपये जातात. नाही. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आजही फ्यू थाउजंड रुपीज, काही हजार रुपयांमध्ये मुलांचे ॲडमिशन होतात. त्याच्यामुळेच तर मुलं स्ट्रेस घेतात ना की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे. आणि जेव्हा मुलांचं ॲडमिशन्स वगैरे होतात ना, त्याच्यामुळे मग काय होतं की लोकांचं तिथे बरेच स्कॉलरशिप पण मिळते, तिथे पैसे परत पण मिळतात, जे काय आपण थोडेफार भरलेले असतात ते पैसे परतही मिळतात. आणि नॉट ओन्ली फॉर रिझर्व कॅटेगरी, ओपन कॅटेगरीसाठीच्या मुलांना पण तिथे बरेच असे स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. मी 2011 पासवर्ड आम्हाला बॉन्ड असतो गव्हर्नमेंटचा, तो बॉन्ड आम्ही 1 वर्ष बंद पत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून खेडेगावात कामं केली पाहिजे. बरं. हो. तर मी माझं सुरुवात सोलापूर जिल्ह्यातनं दक्षिण सोलापूर इथून कामं करायला सुरू केलं. त्याच्यानंतर मला गव्हर्नमेंटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम आवडलं, म्हणून मी आज 2014पर्यंत ते काम करत होतो, मिड 2014पर्यंत. त्याच्यानंतर मग मी प्रायव्हेटला शिफ्ट व्हायचं डिसाईड केलं किंवा प्रायव्हेट सेक्टरला आपण शिफ्ट करायचं डिसाईड केलं. त्याच्यानंतर आजपासून मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आहे आणि व्यवस्थित माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू आहे. आणि तुमचं जे क्लिनिक आहे ते मला वाटतं हिंजवडी भागामध्ये आहे, IT एरियाच्या मध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेज 1 मध्ये आहे. ग्रेट. तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या इथे जो क्राऊड आहे तो सगळा IT क्राऊड आहे. येस. तर त्यांच्या लाईफमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स कॉमन असतील खूप. सो जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येतो, एखादा व्यक्ती येतो, त्यावेळेस त्याचे तुम्हाला काय अशा गोष्टी जाणवतात की या सगळ्यांच्या व्यक्तींमध्ये कॉमन आहेत प्रॉब्लेम्स? हो. पहिलं तर त्याचं लुक, पोट सुटलेलं असतं, डोळ्याखाली काळ एकदम वाढलेलं असतं, केस गळती वाढलेली असते, मानेवर असा काळा चट्टा असतो, काय चामखिळी मानेवर निर्माण झालेल्या असतात, काखेर निर्माण झालेल्या असतात. त्याचं जर तुम्ही BP चेक कराल तर 130-140च्या आसपासच खेळत असतं, विच इज बॉर्डर लाईन. ओके. त्याची झोपेची क्वालिटी एकदम डिस्टर्ब झालेली असते, चिडचिडा असतो तो, पुरुष असेल तर. बायका असेल तर खूप इमोशनल असतात. त्यांना आपण जर थोडंसं इतर हेल्थचे प्रश्न विचारले आणि त्यांना असं वाटलं पटकन रडतात विचारायला. आणि खूप जास्ती प्रेशर आहे आणि मग ते रडल्यानंतर रिलीव्ह होतात, पण परत ही सायकल त्यांच्यावर चालू होत राहते. स्त्रियांमध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस इतके जास्ती असतात की पाळी रेग्युलर येत नाही. परत त्यांचं खाणं पिणं, आता IT मध्ये म्हणलं की लोकांना वाटतं खूप पैसा आहे. नाही, जे मुलं मुली आज IT मध्ये काम करत ते फार कमी पगारावर काम करतात. PGs मध्ये त्यांचं एकदम सब स्टँडर्ड राहणं, मी स्वतः जाऊन बघितलेत हे PGsचं राहणं त्यांचं. माझ्याकडे जे मेजॉरिटी पेशंट्स येतात ना, आता पावसाळा येतोय, हे डेंग्यू मलेरिया वगैरे जे पेशंट्स येतात ना, मेजॉरिटी PGचे मुलं मुली असतात. चांगल्या सोसायटीतल्या लोकांमध्ये फार कमी प्रमाणात हे जाणवतं डेंग्यू वगैरे इन्फेक्शियस डिझीजचं. पण हे ज्यांचे सब स्टँडर्ड राहणीमान आहे, ज्यांना खाणं व्यवस्थित नाही आहे, त्यात आता गॅस महागला, पेट्रोल महागलं. आता माझी एक पेशंट होती, कालच सांगत होती की मला 1 महिना झालं PGमध्ये फक्त वरण भात मिळतोय, म्हणून मी कशी नाही बाहेर खाणार सर.
आणि म्हणे बाहेर खायला गेले की माझ्याकडे पैसे लिमिटेड आहेत. असे बरेच जण आहेत. करेक्ट. कुठे ना कुठेतरी मग हे असे सगळे लोक, आपल्याला वाटतं की बाबा आय टीत काम आलंय मी, पण ते खरंच आय टीत नाही आहेत. ते आय टी क्षेत्रामध्ये आहेत पण आय टीत राहणीमान नाही आहेत. नाही. बरोबर. अशी कधी केस तुम्ही सांगू शकाल का की खूप टफ होती तुमच्या आत्तापर्यंतच्या 14-15 वर्षाच्या करिअरमध्ये, खूप डिफिकल्ट अशी केस होती? हां, माझ्यासाठी इमोशनली आणि डिफिकल्ट केस होती. एक होते, म्हणजे मी जेव्हा इंटर्नशिप करत होतो त्यावेळेस ना, एक बाबा होते 65-67 वर्षाचे बाबा होते आणि क्रॉनिक रिनल फेलियर हा एक आजार आहे. आता हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये किडनीला डॅमेज इरिव्हर्सिबल डॅमेजेस असतात आणि ते पेशंट पुढे जाऊन त्याचा मृत्यू निश्चित असतो. आहे ना. आणि इनिशियल स्टेजेसमध्ये जर डायग्नोज झाला तर त्याच्यावर काही उपचार आहेत, काही गोष्टी प्रोलॉंग करायला. बट क्रॉनिक रिनल फेलियर हा असा आजार आहे की पुढे जाऊन त्याचा फॅटल आउटकमच आहे. आणि कुठे ना कुठेतरी ते जे पेशंटशी माझ्या ना बॉन्डिंग झाली होती, किंवा रोज जायचो त्यांचं राऊंड्स वगैरे घ्यायचो, त्यांच्याशी बोलायचं, ते खूप आवडीने बोलायचे. ट्रक ड्रायव्हर होते ते, आणि त्यांचा मुलगा एक असं जस्ट जॉबला लागला होता, 5-7 हजार त्याला पेमेंट होता. तो सगळी, आम्ही गव्हर्नमेंटची सांगतो, आणि तो प्रायव्हेटमध्ये जाऊन खूप खर्च वगैरे करून आला होता, पण त्याचं काही नाही. आणि अशा केसमध्ये मग पेशंटला आउटकम पण नसतं जास्ती. आणि 1 महिना 1.5 महिना ते पेशंट माझ्याकडे होतं. मी ते पेशंटची रोज अवस्था खालावताना बघितलं. इट वॉज व्हेरी पेनफुल फॉर मी, व्हेरी पेनफुल. म्हणजे ज्या मोमेंटला त्यांनी डोळे बंद केले त्या मोमेंटला माझी प्रोफेसर मला चांगलं आठवत आहे, बाजूला उभी होती, मी त्या बाबांचा हात पकडला होता. इट्स व्हेरी पेनफुल फॉर मी. आणि लोकांना वाटतं की डॉक्टरांना मन नसतं, असतं राव, खरंच असतं. आम्हाला खूप वाईट वाटतं त्या पेशंट. आम्ही लोकांना वाटतं की नाही आम्ही विचार करत नाही, अरे दिवस रात्र आमच्या मनात एखादा पेशंट. आता ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची आहे, ते अजून मला आता बोलताना त्रास होता ह्या गोष्टीचा थोडासा. बरोबर. असे बरेच पेशंट्स आहेत माझ्याकडे. बरोबर. आणि एक आपल्या भारतामध्ये अजून एक गोष्टीची कमतरता आपल्याला जाणवते, ती म्हणजे इन्शुरन्स. मी मध्यंतरी एक पॉलिसी बाजारसाठी एक रील बनवली होती, तर त्याच्यामध्ये थोडंसं रिसर्च करताना मला लक्षात आलं की भारतामध्ये हार्डली 3-4% लोकांकडे फक्त हेल्थ इन्शुरन्स आहे. बरोबर. जो की आकडा विदेशामध्ये 40-50% पेक्षाही जास्त आहे प्रायव्हेट इन्शुरन्स. आणि गव्हर्नमेंट तर इन्शुरन्स आहेतच आहेत. हो. तर हा इन्शुरन्सचा फॅक्टर तुम्हाला काम करताना, ॲज अ डॉक्टर काम करताना किती वाटतं की इन्शुरन्स गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे, खूप. मी डिफरन्स सांगतो तुम्हाला. जर तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाल तर डॉक्टरला पेमेंट पेशंट करतच नाही. तुम्ही गेला तिथे डॉक्टरकडे रजिस्टर केलं, तुमचे इन्शुरन्स डिटेल्स घेतात, डॉक्टर तुमचं जे काही तपासणी वगैरे करतं आणि ते बिल इन्शुरन्स कंपनीला पाठवतं, इन्शुरन्स कंपनी क्लिअर करतं. हे त्यांच्याकडचं सिस्टम आहे. ओपीडी सांगतोय मी, ओपीडी पण ओपीडी त्यांच्याकडे कव्हर आहे. तुम्ही डेंटिस्टकडे जरी गेला ना त्यांच्याकडे, डेंटिस्ट आपल्याकडे कव्हरच नाही. आपल्याकडे डेंटल इन्शुरन्स तर कव्हरच होत नाही, तर विषय सोडून द्या. आणि आपल्याकडे असे बरेच आजार आहेत जे कव्हर सुद्धा होत नाही. काही कॅन्सर सुद्धा काही ठराविक ते पण कव्हर होत नाही. प्लस काही प्री एक्झिस्टिंग डिझीज कव्हर होत नाहीत प्रायव्हेट इन्शुरन्स घ्यायला गेला तर. उदाहरणार्थ तुम्हाला जर आधी काही आजार असेल आणि तुम्ही नंतर इन्शुरन्स घेतलाय आणि त्या आजारामुळे तुम्ही हॉस्पिटलाइज झालाय, डायरेक्ट रिजेक्ट होतो क्लेम. आणि मी असं ऑब्झर्व केलंय की क्लेम रिजेक्ट करतानाचं जे असे बसलेले असतात की नाही, आता आम्हाला काय पॉईंट सापडतोय आणि आम्ही ह्याचा क्लेम रिजेक्टच करतो आता. आणि जर पॉईंट नाही सापडला तर मग कॉस्ट तरी कमी करतो का? ही जी मानसिकता आहे ना, ही कुठं ना कुठं तरी. आणि त्यात मग लोकांना इन्शुरन्सचं इम्पॉर्टन्सच माहीत नाही. लाईफ इन्शुरन्स थोडंफार लोक इन्व्हेस्ट करतात, पण अगेन नाहीच माहिती. आता गव्हर्नमेंट इन्शुरन्स ESIC वगैरे जे आहेत हे लोकांना प्रोव्हाइड करतात, पण मग त्यांच्याच हॉस्पिटलला गेलं पाहिजे, ESICच्या हॉस्पिटलला. तिकडं तुम्हाला फ्री उपचार मिळेल. तुम्ही प्रायव्हेटला गेलं तिथे ESIC विचारणार पण नाही. मग कुठे ना कुठेतरी हे तफावत नाही का भरून निघाली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पहिलं तर लोकांना इन्शुरन्सवर एज्युकेट केलं पाहिजे. इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांच्या याच्यामध्ये अजून काही ना काहीतरी बदल केले पाहिजे, त्याच्यावर अपडेट्स आणले पाहिजे. लोकांकडनं तुम्ही जर जे काय अमाऊंट घेताय ना, तुम्ही 4 पैसे वाटलंच मागे पुढे जास्ती घ्या, पण त्यांना सगळं कव्हर द्यावं. करेक्ट. कारण आजार सांगून येत नाही. बरोबर. हेल्दी माणसं असं नाही की बाबा हेल्दी म्हणजे सगळं चांगलं आहे. हेल्दी माणसाला चालता चालता जर गाडीचा धक्का लागला तर फ्रॅक्चर होतो. तर ह्या गोष्टीत. आणि आम्ही डॉक्टर म्हणून जरी हॉस्पिटलला गेलो ना प्रायव्हेटला, तरी सुद्धा आम्हाला काही डिस्काउंट मिळत नाही इन्शुरन्स हॉस्पिटल आहे ना. बरेच डॉक्टर, मी तुम्हाला खरं सांगतो, आता मी एक छोटीशी केस सांगतो. माझाच डॉक्टर मित्र डेंग्यूनी काही वर्षांपूर्वी 10-12 वर्षांपूर्वी वारला. बिचारा यंग एजमध्ये MD झालेला वारला. डेंग्यू कॉन्ट्रॅक्ट झाला, विदिन 2 to 3 डेजमध्ये त्याची डेथ झाली.
मी हॉस्पिटलचं नाव सांगत नाही, पुण्यामध्ये एका प्रायव्हेट हॉस्पिटल त्याला नेलं होतं 3 दिवसामध्ये. हां. आणि पुण्यात 3 दिवसात त्याच्या 2 दिवस आधी तो दुसऱ्या सिटीमध्ये ॲडमिट होता. तिथं त्याची तब्येत खूप खालावून त्याला पुण्यात शिफ्ट केला, एक नामांकित हॉस्पिटलमध्ये पुण्यातला. शिफ्ट केल्यानंतर दुपारी तो सकाळी 11 साडे 11ला पुण्यात आला, संध्याकाळी 6ला त्याची डेथ झाली. त्याचं बिल काहीतरी त्यावेळेस 91,000 रुपये बिल झालं तेवढ्या ICUमध्ये. ठीक आहे. आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केली, हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली की थोडंसं बिल कमी करा. आई वडील साधे बिचारे रिटायर्ड माणसं आहेत आणि हाच त्यांच्या घरचा कमवता होता. काय बिचाराचं एंगेजमेंट पण झालं होतं. आणि आम्ही मग शेवटी डॉक्टरांना पण रिक्वेस्ट केली. डॉक्टर म्हणले अरे मी तो डॉक्टर असल्यामुळे मी माझी फी 0 करून टाकली आहे. डॉक्टरांचे 15,000 जे त्यातले चार्जेस होते, ICU चार्जेस, हे चार्जेस, नर्सिंगवाले डॉक्टर सगळ्यांनी म्हणून त्यांचे जे सगळ्यांनी 0 करून टाकलं. जस्ट डॉक्टर म्हणून नाही, फक्त डॉक्टर म्हणून नाही, माणुसकी म्हणून. तरी सुद्धा मग बाकीचे पैसे मग आम्ही इकडनं तिकडनं मित्रांनी मग शेवटी तिथं त्यांच्या आई वडिलांना म्हटलं काका तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो. मग पोरांनी मग त्यावेळेस पैसे इकडनं तिकडनं जमा करून लगेच देऊन टाकले. तर ही अवस्था आहे. मग इन्शुरन्स सांगा बरं काय उपयोगाचा याच्यामध्ये. तर इन्शुरन्स सेक्टरवर तुम्हाला थोडंसं ह्याच्यावर खूप काम होणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आय रिक्वेस्ट यू ऑल्सो की तुम्ही जर तुम्हाला कधी पुढे तुमचे रील्स बनवायला मिळाले, लोकांमध्ये याचा अवेअरनेस प्लीज तुम्ही बनवा. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आता आपला पॉडकास्ट जवळ तासाभराचा पॉडकास्ट आपला होईल. आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोललो, आरोग्यावरती बोललो, डाएटवरती बोललो, आपण जिमवरती बोललो, आपण केस गळतीवरती बोललो, आपण लाईफस्टाईलवरती बोललो. एक लास्ट मेसेज तुम्ही काय द्याल ऑडियन्सला की ज्यांनी त्यांच्या डेली रुटीनमध्ये ते चेंजेस तर करायलाच पाहिजेत? 3-4 चेंजेस तुम्ही जे सांगाल. सगळ्या पेशंटला मनापासून हे सांगणं आहे माझं की आरोग्य मेंटेन करायची जबाबदारी तुमची. डॉक्टर म्हणून मी तुमचा आजार बरा करू शकतो, मी तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही, ते देवही देऊ शकत नाही. तुम्ही ते आरोग्य जन्माला येताना सोबत घेऊन आलेले असता. बरोबर. ती मेंटेन करायची जबाबदारी तुमची आहे. कशी मेंटेन करायची डॉक्टर म्हणून मी किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला छान गाईड करतील याच्यावर. पण एक लक्षात ठेवा, हे तुमची जबाबदारी आहे आरोग्य मेंटेन करायची. करेक्ट. हां, करेक्ट. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला आणि आपण रितसरपणे सगळ्या विषयांवरती चर्चा केली. तुम्ही खूप छान प्रकारे तुमचा एक्सपिरियन्स सांगितला, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही निर्भीडपणे बोललात, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. मी ऑडियन्सलाही विनंती करेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल करा आणि लाईफस्टाईल, तुमचं आरोग्य ही तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. पैसा सगळेच कमवतात, आरोग्य सगळे लोक नाही कमवत. पहिली प्रायोरिटी आरोग्य ठेवा, त्यानंतर तुमच्या बाकीच्या सगळ्या प्रायोरिटी सेकंडरी असल्या पाहिजेत. आणि जर तुम्हाला डॉक्टरांबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल, त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावं लागत असेल, हेल्थ इश्यूज जर तुमचे असतील, तर मी डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवणार आहे, कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा, त्यांना कॉल करा, ते तुम्हाला योग्य तो सल्ला डेफिनेटली देतील. सर थँक्यू सो मच. थँक्यू गणेश, मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आजचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. तुमचं असेच तुम्ही पॉडकास्ट बनवत राहा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर.